हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 1.6 ग्रँडपा टेल्स अ स्टोरी हा लेसन बघणार आहोत. लेसनवर जाण्याआधी आपण या लेसनमध्ये येणारे डिफिकल्ट वर्ड्स बघूया. ग्रँडफादर म्हणजे आजोबा, स्टोरी म्हणजे गोष्ट, एज म्हणजे काठ, कंप्लीट म्हणजे पूर्ण, सेंटेन्स म्हणजे वाक्य. देन अलाउ म्हणजे परवानगी देणे, कॅमल म्हणजे उंट, जॅकल म्हणजे कोल्हा, रिव्हर म्हणजे नदी, विलेज म्हणजे गाव, फील्ड म्हणजे शेतजमीन आणि फार्म म्हणजे शेत. हेल्प म्हणजे मदत, गेस म्हणजे अंदाज, बॉर्डर म्हणजे सीमा, क्लेव्हर म्हणजे हुशार, मंचिंग म्हणजे चघळून खाणे, रिपीट म्हणजे पुन्हा करणे, फ्रेज म्हणजे वाक्प्रचार, टेम्प्ट म्हणजे भुरळ घालणे. शुगरकेन म्हणजे ऊस, ट्रीट म्हणजे मेजवानी, पार्डन म्हणजे क्षमा करा, समथिंग म्हणजे काहीतरी, स्पेशल म्हणजे विशेष, स्टील म्हणजे चोरणे, टीट फॉर टॅट म्हणजे जस्यास तसे आणि फार्मर म्हणजे शेतकरी. हेजिटेट म्हणजे संकोच, रेड म्हणजे छापा, क्रॉस्ड म्हणजे पार केले, हाऊल म्हणजे मोठ्याने ओरडणे, स्लिप्ड म्हणजे घसरले, बीट म्हणजे मारणे. ड्रो म्हणजे हाकलून देणे, मिडल म्हणजे मध्यभाग, डीप म्हणजे खोल, फ्रायटंड म्हणजे घाबरलेले, ड्रॉन म्हणजे बुडणे, नॉटी म्हणजे खोडकर, नेव्हर म्हणजे कधीच नाही, ट्रबल्ड म्हणजे त्रासलेले. अशा प्रकारे आपण आता या लेसनमधले डिफिकल्ट वर्ड्स बघितलेले आहेत. आता आपण लेसनकडे जाऊया. चला तर मग आता आपण आपल्या लेसनकडे वळूया. ग्रँडपा टेल्स अ स्टोरी. ग्रँडफादर वॉज टेलिंग अ स्टोरी टू रौनक अँड हिज फ्रेंड्स. आता ग्रँडफादर म्हणजे आजोबा स्टोरी सांगायला सुरुवात करतात. कोणाला? तर रौनक आणि त्याच्या मित्रांना स्टोरी सांगतात. ग्रँडपा नंतर तुम्हाला ग्रँडपा नंतर 2 डॉट दिसत आहेत की नाही, त्याचा अर्थ होतो सेड. ग्रँडपा सेड वन्स अपॉन अ टाईम नियर द वॉटर्स एज. आणि एज नंतर तुम्हाला काही डॉट्स दिसत आहेत, म्हणजेच त्यांना समोर काहीतरी बोलायचं आहे पण मधात तिथे त्यांचं वाक्य कट झालं आहे म्हणून डॉट्स दिलेले आहेत. तर ग्रँडपा सांगतायत की एकेकाळी नदीच्या काठी, एज म्हणजे काठ. तर तेव्हाच रौनक त्यांना मधात थांबवतो आणि विचारतो, एक्सक्यूज मी ग्रँडपा, व्हॉट इज ॲन एज? एज म्हणजे काय? त्यावर ग्रँडपा रिप्लाय करतात, माय डिअर बॉय, अलाव मी टू कम्प्लीट दिस सेंटेन्स. अरे बाळा, माझं सेंटेन्स तर कम्प्लीट होऊ दे आधी. वन्स अपॉन अ टाईम अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर नियर द वॉटर्स एज. आता पुढे ते म्हणतात, एकेकाळी कॅमल म्हणजे उंट आणि जॅकल म्हणजे कोल्हा हे नदीच्या काठावर राहत होते. अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर, अदर साईड म्हणजे दुसऱ्या बाजूला, नदीच्या दुसऱ्या बाजूला, देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म. नदीच्या दुसऱ्या काठाला तिथे एक गाव होतं आणि तिथे खूप सारी शेती होती आणि जमीन पण होती. नाऊ कॅन एनीवन हेल्प रौनक विथ द वर्ड एज. आता ग्रँडपाच मुलांना विचारतायत की तुम्ही रौनकला हेल्प करू शकता का, की एज म्हणजे काय होऊ शकणार? ईशान सेड, लेट मी गेस. गेस म्हणजे मला अंदाजे सांगू द्या. इज इट द बॉर्डर ऑफ द लाईन वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनदर बिगिन्स. एज म्हणजे अशी एखाद्या गोष्टीची एक बॉर्डर किंवा लाईन आहे की जिथे एक वस्तू किंवा एक गोष्ट थांबते आणि दुसरी सुरू होते, त्याला आपण एज म्हणू, म्हणजेच काठ. ग्रँडपा सेड, यू आर राईट. बरोबर आहे तुझं मिनिंग. नाव द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. आता जॅकल नेहमी हुशार. ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड कॅमल हू वॉज हॅपीली मंचिंग अवे. मंचिंग म्हणजे चघळत असणे. एकदा कॅमल आपलं अन्न चघळत बसला होता आनंदाने, तेव्हा त्याची मजा घ्यायचं जॅकलने ठरवलं. राधिका सेड, ग्रँडपा, कुड यू प्लीज रिपीट द लास्ट फ्रेज. आता तुम्ही जी लास्ट फ्रेज म्हटलं आहे, लास्ट सेंटेन्स जे म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ पुन्हा सांगणार का? ग्रँडपा सेड, हॅपीली मंचिंग अवे. द कॅमल वॉज हॅपीली अँड स्लोली इटिंग ऑर मंचिंग अवे हिज फूड. आता ग्रँडपा मंचिंगचं मिनिंग सांगतायत की तो
कॅमल आनंदाने स्लोली आपलं अन्न चगळत बसला होता. चिल्ड्रन सेड, ओ. ग्रँडपा सेड, द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगरकेन ट्रीट. आता ग्रँडपा आपली स्टोरी पुढे सांगतात की जॅकल हा ओंटाला कॅमलला सांगतो की आपण शुगरकेन ट्रीटसाठी जायसाठी तो त्याला टेम्प्ट करत होता. टेम्प्ट म्हणजे भुरळ पाडणे. त्याला अट्रॅक्ट करत होता. त्याला सांगत होता की आपण जाऊया शुगरकेन ट्रीटसाठी. विद्या सेड, पार्डन ग्रँडपा, आय डिडंट गेट द लास्ट वर्ड, कुड यू रिपीट दोज. आता विद्या म्हणते, ग्रँडपा मला त्याचा अर्थ नाही कळला. तुम्ही जे शेवटचं वर्ड जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ नाही कळला. तर ग्रँडपा सेड, अ शुगरकेन ट्रीट. विद्या सेड, सॉरी ग्रँडपा, बट आय डिडंट नॉट अंडरस्टँड द फ्रेज अ शुगरकेन ट्रीट. आता विद्या म्हणते की शुगरकेन ट्रीट ह्याचाच अर्थ मला कळला नाही. तेव्हा ग्रँडपा म्हणतात, अ ट्रीट इज समथिंग स्पेशल दॅट वन्स एन्जॉय. अ ट्रीट म्हणजे अशी गोष्ट की जे कोणीतरी एन्जॉय करतं. द जॅकल वॉन्टेड द कॅमल टू गो विथ हिम टू द शुगरकेन फील्ड. जॅकलला वाटत होतं की आपण त्याच्यासोबत शुगरकेन ट्रीटसाठी शुगरकेन फील्डमध्ये जायला पाहिजे. तर अक्षय सेड, कॅन आय एक्सप्लेन फर्दर. मी याचा अर्थ पुढे सांगू का? द जॅकल अँड द कॅमल वेअर गोईंग टू ईट अँड एन्जॉय द शुगरकेन फ्रॉम द फार्मर्स फील्ड. आता अक्षय म्हणतो की जॅकल आणि कॅमल यांना दोघांनाही शुगरकेन म्हणजेच ऊसाच्या मळ्यामध्ये जायचं होतं. ती ट्रीट ते खायला आणि एन्जॉय करायला. राधिका सेड, वाय एव्हरीवन विल एन्जॉय अ शुगरकेन ट्रीट. आता राधिका म्हणते, सगळेजण शुगरकेन ट्रीट कशी काय एन्जॉय करू शकणार आणि का करणार? ग्रँडपा सेड, येस, यू हॅव अंडरस्टूड द मिनिंग ऑफ ट्रीट. नाव तुला कळलं आहे की ट्रीटचा मिनिंग काय आहे. गौरी सेड, प्लीज कंटिन्यू ग्रँडपा, लेट्स लिसन टू द स्टोरी. आता गौरी म्हणते की कंटिन्यू करा आजोबा आपली स्टोरी. बट टेल मी प्लीज, डोंट इट मीन दॅट दे वे आर गोईंग टू स्टील फ्रॉम द फार्मर. तुम्ही स्टोरी करा पण तुम्ही मला असं नका म्हणजे त्याचा अर्थ असा होतो आहे का की ते दोघी जणं जाऊन चोरी करून ते खाणार होते. श्रेया सेड, मे बी, बट लेट्स लिसन टू द स्टोरी. आता श्रेया म्हणते की असंही होऊ शकतं की ते चोरून खाणार होते. तर चला आपण स्टोरी पुढे काय आहे ती ऐकूया. लेट्स प्लीज हॅव द क्वेश्चन लॅटर. ग्रँडपा सेड म्हणतात, आता तुमची क्वेश्चन थांबवा आणि मला माझी स्टोरी. अशा प्रकारे आपला इथे लेसन संपलेला आहे. क्वेश्चन आन्सर्सचा याचा पार्ट 2 आपण पुढील भागात पाहूया. थँक्यू.